तर ठाकरेंच्या जाहीर सभेमध्ये सध्या संजय राऊत बोलतात. आपण थेट जाऊयात. विकास करू शकला नाही, तुम्ही काय विकास करणार आहात? आणि कोणाकडे गेले? तर ज्याने राम मंदिराची लूट केली, राम मंदिराच्या दान पेटीतले 2000 कोटी रुपये ज्या मोदीच्या लोकांनी चोरले, त्या मोदींचे बूट चाटायला हे गेले. तर देशमुखला जाऊन सांगा, ही शिवसेना आहे आणि शिवसेना कधी संपत नसते. ठाकरे कधी संपत नसतात. ते पुन्हा पुन्हा राखेतून उभे राहतात आणि या महाराष्ट्रावरती आपली पकड मजबूत ठेवतात. अरे तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आलात म्हणजे ही मतं लोकांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना दिली. तुम्हाला गद्दारी करायची आहे तर राजीनामा द्या, पुन्हा निवडणुकीला उभे राहा आणि मग तुम्हाला कळेल या यवतमाळ वाशिमची जनता गद्दारांबरोबर आहे की निष्ठावंतांबरोबर आहे. पण एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत आणि हा एकनिष्ठांचा सागर महासागर लाटा या गद्दारांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. उद्धव साहेबांचं काल नागपूरला आगमन झालं. प्रचंड गर्दी, प्रचंड. मग जिथे नजर जाईल तिथे माणसं त्यांच्या स्वागताला उभी. एकनाथ शिंदेंनी ते जर बघितलं असतं त्या गद्दारांना मिंदेनं, तर त्याला कळलं असतं शिवसेना जागेवरच आहे, शिवसेना जागेवरच राहील आणि तुमच्या छाताडावर पाय दळून पुन्हा एकदा विधानसभा आणि हिंदुस्थानच्या लोकसभेकडे जाईल. ही आजची सभा, आजचा मेळावा निष्ठावंतांचा आम्हाला तेच सांगतोय. यवतमाळ हा कायम हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे. सातत्यानं लोक आले आणि गेले, पण शिवसेनेचा भगवा झेंडा या यवतमाळवरती कायम राहिला. तो यापुढे कायम राहील. आपण सगळे माननीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक यापुढे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्या मागे ठामपणे उभे राहू आणि या यवतमाळच्या मातीमध्ये पुन्हा गद्दारीची कीड लागणार नाही अशा प्रकारची लोक निवडून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, तुमच्या आमचे सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जय भवानी. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, तुम आगे बढ़ो. अरे कौन आला रे, कौन आला, कौन आला रे?